मुलांनो, चला आज आपण पाहूयात पद्य 21. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. तर पहा, या ठिकाणी ही कविता आपल्यासाठी शब्दांकन केलेली आहे कवयित्री सुकन्या आगाशे यांनी. काय म्हणतात त्या? प्रश्न विचारा, परत परत प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यामुळे, लहान मुलांनी प्रश्न विचारल्यामुळे काय होते? तर त्यांचे ज्ञान वाढते, कुतूहल वाढणार आहे. तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा एखाद्या गोष्टीतील कुतूहल वाढणार आहे आणि तुम्हाला नवीन माहिती मिळणार आहे. यासाठी मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. तर सुरुवातीला आपण ही कविता गाणार आहोत, नंतर आपण याचा भावार्थ पाहूयात. चला. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वेडी वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का. पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत गळते का. मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का. जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच का अन तसेच का, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. पहा मुलांनो, तर आपण कविता गायल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं असेल की सुकन्या आगाशे यांनी सांगितलेलं आहे, चुका झाल्या तरी चालतील, पण मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न डोकावत असतात. पहा, लहान मुले, छोटी मुले, 2.5-3 वर्षाची मुले आईबाबांचे हात धरून चाललेले असताना अनेक प्रश्न पडतात त्यांना आकाशाकडे पाहत असताना. हा चांदोमामा रात्री कोठे जातो, चांदोमामाचे घर कोठे आहे, चांदोमामा माझ्या मागे मागेच का येतो, चांदोमामा
थकत नाही का एवढा चालून चालून? असे अनेक प्रश्न असतात. मुलांनो, आता तुम्ही हा प्रश्न विचारता का 5वी-6वीतले मुलं? नाही. आता जसे तुमचे वय वाढलेले आहे, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत जाते, तुम्हाला अशा काही प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण अजूनही असे अनेक प्रश्न तुम्हाला जर पडत असतील, समुद्राचं पाणी निळं का? निळेच का असते? आईची पोळी का फुगते? दसऱ्याला घट का घालतात? या साऱ्यांमागे शास्त्रीय कारण असते. आता पहा, दसऱ्याला घट घालण्याची प्रथा कशी पडली असणार आहे? तर पूर्वी माती परीक्षणासाठी प्रयोगशाळा नव्हत्या. माती परीक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे आपलं घर, आपलं देवारा. मग बियाणे पेरण्या अगोदर ती शेतातील माती आणायची, त्याच्यामध्ये बियाणे पेरायचे आणि मग माती परीक्षण करायचे. ही आपल्या पूर्वजांची छोटीशी प्रयोगशाळा. आईची पोळी फुगते, तर पहा या ठिकाणी काय आहे? एक शास्त्रीय तत्व आहे. वायूला उष्णता दिली की तिचे वायूत रूपांतर होते, वायूला उष्णता दिली की तिचे द्रवात रूपांतर होते. मग कणिक मळत असताना त्यात पाण्याचा वापर केलेला असतो आणि ही पोळी तव्यावर लाटलेली पोळी तव्यावर टाकली की मग तिला उष्णता मिळते आणि उष्णता मिळाली की पुन्हा पाण्याची वाफ होते, म्हणजे द्रवाची काय होते? द्रवाचे वाफेमध्ये रूपांतर होते, वायू अवस्थेमध्ये जाते. तर असे अनेक गोष्टी असतात ज्यांना भौगोलिक कारणं असतात, शास्त्रीय कारणं असतात, जे तुम्ही समजून घ्यायचं आहे प्रश्न विचारून. आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. प्रश्न पुन्हा पुन्हा विचारा, शिकणे कधी संपत नाही. तुमच्याकडून चुका झाल्या तरी चालतील, परंतु चुका जरी झाल्या तरी चालतील, तरी तुम्हाला ते प्रश्न विचारायचेच आहेत. ठीक आहे. पहा मग कसे प्रश्न आहेत ते. कुत्र्याची शेपूट वाकडी का? कुत्र्याची शेपूट नेहमी कशी असते? वाकडीच असते, बरोबर आहे. क्रिकेटची बॅट लाकडी का? बॅट जी असते ती लाकडी का असते? यालाही शास्त्रीय कारण आहे. जिराफाची मान उंच असते, लांब असते. त्यानंतर पहा, सापाची चाल वेडी वाकडी असते. तर ह्या सारे शास्त्रीय कारण आहे. त्यानंतर पहा पुढे, वटवाघळं रात्री फिरतात का? वटवाघळं रात्रीच का फिरतात? ठीक आहे. मासे पाण्यात तरतात का? म्हणजे तरंगतात का? म्हणजे पोहतात का? असं. पतंग दिव्यावर मरतात का? म्हणजे पतंग हा कोण आहे? तर एक कीटक आहे. वटवाघूळ जसा रात्री फिरणारा, दिवसा झाडावर उलटा लटकणारा पक्षी आहे. ठीक आहे. मग पेंग्विन दोन्ही पायावर उभा राहणारा पक्षी आहे. तसा पतंग हा एक कीटक जो दिव्याच्या ज्योतीवर तो प्राण देतो. मग हा दिव्यावर का मरतात? म्हणजे जीव देत असतो, प्राण देत असतो. काजवे चमचम करतात का? काजवे चमकतात का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतात, विचारा. पुढे पहा, खोकल्याची उबळ येते का? खोकल्याची उबळ. ठीक आहे. पहा, खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूलाच वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? सारे इथं शास्त्रीय कारण लपलेलं आहे. तुम्ही जसजसे मोठे व्हाल सायन्स शिकताना सारे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात. ठीक आहे. आता हे म्हणजे सांगायचा मुद्दा का आठवणीने उचकी लागते का? एक अंधश्रद्धा बाजूला ठेवून उचकी कधी लागते आपल्याला? आपल्या शरीराला पाणी कमी झाले की आपल्याला उचकीही लागत असते. मग शरीर काय करते? पाण्याची कमतरता भरून काढते. तिथं एअर अटकलेलं असतं. मग आपण पाणी पिलं की ती वाट आपल्या जे श्वासोच्छवासी क्रिया चाललेली असते ती वाट ही मोकळी होते, म्हणजे उचकी लागते, आवाज येतो. ठीक आहे. पुढे पहा, काय म्हटलेलं आहे? रंगीत तारे असतात का? तारे रंगीत असतात का? दिवसा तारे दिसतात का? तुम्हाला प्रश्न पडतो ना, दिवसा तारे दिसतात का? दिसत नाहीत. सूर्यच इतका प्रकाशमान आहे की त्यापुढे ते ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. जीवसृष्टी आणखी कोठे असेल का?
तर पहा, आपण कुठे राहतो? पृथ्वीवर राहतो. मग आपल्याला हे तर माहीत आहे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे का? तर माणसाला जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, ऑक्सिजन असेल, हवा आहे, पाणी आहे, शेती वाढण्यासाठी त्याला लागणारे जे खत, पाणी, माती आहे, म्हणजे अनुकूल परिस्थिती, ही सारी कुठे आहे? पृथ्वीवर आहे. मग अशी सृष्टी जशी पृथ्वीवर आहे अशी आणखीन ग्रहांवर आहे का? आणखीन कोणकोणते ग्रह आहेत दुसरे? कुठले कुठले ग्रह आहेत? गुरु आहे, मंगळ आहे, हो ना, बुध आहे, त्यानंतर युरेनस आहे. यांच्यावर ही सृष्टी कुठे आहे का? मग जसा माणूस असा आहे पृथ्वीवर आहे, आपण पाहतो एकमेकांना, तसा माणूस आपल्याला दुसऱ्या ग्रहांवर कुठे दिसेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारण्यास इथं कवयित्री मुलांना प्रोत्साहन देत आहेत. तर तुम्ही मोठ्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरं आपली काढून घ्यायची आहेत. ज्ञानामध्ये वाढ करायची आहे. आता पहा, म्हणून इथं तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या मनाने उत्तरं लिहा. आता तुम्हाला इथं काही ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहे. निरीक्षणाने तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल तुम्ही सांगा. पहा, त्याला वारंवार चुका दाखवून द्या. त्याच्या चुका होऊ नयेत म्हणून ती चुकलेला शब्द तो कसा लिहितो हे त्याला लिहून दाखवा. ठीक आहे. लिहिताना तो जर शिरोरेखा ओढत नसेल, त्याला सांगा शिरोरेखा ओढ. बरेच मुलं काय करतात पहा, प लिहित असताना असा प लिहून सरळ पोटात रेष ओढत नाहीत. ते असा नाहीत लिहित तो प, तर ते कसं लिहितात? असं लिहून पहा, असं लिहून असं लिहितात प. मग त्याला सांगायचं आहे की पच्या पोटात रेष कशी दिली जाते, सतत सांगा. ठीक आहे. वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात आणि त्या टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? वाचन करत असताना बरेच मुलं क आणि ट ची जागा बदलतात. अनुस्वाराचा उच्चार अनुनासिकेमधून करत नाहीत. त्यानंतर आता वाटतं, गातं अशी जी क्रियापदं असतात त्याच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार दिलेले असतात, त्याचं उच्चारण ते करत नाहीत. अशा चुका तुमच्याकडून होतात का? तर तुम्ही हे काय करायचं? ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि मग तुमच्या चुका तुम्हाला समजल्या की त्या पुन्हा पुन्हा होणार नाही. पुढे पहा, या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न तुम्हाला कधी पडतात का? असे प्रश्न तुम्हाला कधी पडतात का? समुद्राचे पाणी निळे का असते? वाटतं का असं कधी? रेल्वेगाडी पुढे जात असताना सगळी झाडे मागे का पळतात? अनेक प्रश्न असतात आपल्याला पडणारे. मग असे प्रश्न तुम्हाला पडतात का? आता गाय किंवा कुत्रा गोल 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 फिरूनच बसतात, किंवा डास कानाजवळ येऊनच गुई 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 आवाज करतात. असे अनेक प्रश्न तुम्हाला जर पडत असतील, यांसारखे आणि याहून वेगळे ते प्रश्न लिहून काढा. प्रश्नांची यादी करा आणि पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा आणि त्याची उत्तरं काय करायचं आहे तुम्हाला? चर्चा करायची आहे. चर्चा करून उत्तरे मिळवा. काही प्रश्न असे असतात आपल्या मित्राला त्याची उत्तरं माहीत असतात, आपल्याला माहीत नसतात. म्हणजे मित्रांकडून सुद्धा आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं मिळवता येतील. पुढे पहा, काय म्हटलेलं आहे? शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का? खालील व्यक्तींकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टींतून तुम्ही काय शिकाल? असे वाटते का तुम्हाला शिकणे कधी संपत नाही? संपते शिक्षण? 10वी झाली की शिक्षण संपते? डॉक्टर झालात, इंजिनियर झाला, शिक्षण संपते? नाही. माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. ठीक आहे. मग शिकणे काय आई वडील, गुरु, शिक्षक यांच्याकडूनच नसतं. आपल्याला निसर्ग शिकवतात, त्यानंतर झाडे शिकवतात, नदी शिकवते, गाढवसुद्धा आपल्याला काही ना काही शिकवत असतो. पहा, इथं म्हटलेलं आहे आईकडून. काय शिकाल आईकडून मुलांनो? आई कशी असते? मायाळू असते. आईकडून माया करायला शिका. आईकडून कष्ट करणे शिका. आईकडून सर्वांवर
समान भेदभाव न करता. आई सगळ्या मुलांवर कसं समान माया करते. आपलं मूल कसंही असू देत, ती सर्वांना सारखे पाहते. भेदभाव न करणे हे सुद्धा आईकडं आहे. आईकडे खूप गुण असतात शिकण्यासारखे, खूप गोष्टी असतात. ठीक आहे. पुढे वडिलांकडे काय असते? शिस्त असते. वडील आपल्याला शिस्तीने वागायला शिकवतात. झाडे काय शिकवतात आपल्याला? सेवाभाव शिकवतात, परोपकार करणे शिकवतात. झाडेसुद्धा भेदभाव न करणे शिकवतात. पहा बरं, आंब्याचं झाड कोणीही येऊ देत, आंबे तोडले तर झाड म्हणतं का? नाही नाही, मला फक्त तुमच्या शेजारच्या मित्राने पाणी टाकलेलं आहे, त्यालाच मी आंबे देणार, तुला देणार नाही, असं म्हणतं का झाड? नाही म्हणत. मग झाडे सर्वांना समान सावली देते, सर्वांना समान फुले फळे देत असते. ठीक आहे. त्यानंतर पहा पर्वत आपल्याला काय शिकवते? कुठल्याही संकटामध्ये डगमगून जायचं नाही. संकटाला आपण सामोरे जाणे, एक धैर्यशीलता पर्वत शिकवते. ठीक आहे. पुढे पहा नदी काय शिकवते आपल्याला? तहान भागवणे. आपण नदीचे पाणी पितो ना, आपल्याला नदीचे पाणी प्यायला मिळते, तहान भागवली जाते. याशिवाय नदी डोंगर दऱ्यातून वाहत येते. पहा, डोंगर दऱ्यातून, कड्याकापर्यातून ही नदी वाहत येत असते. तिच्या वाहत येण्यामध्ये अनेक मोठे मोठे दगड असतात, वेल असतात, झाडी असतात. मग नदी, झरे काय शिकवतात आपल्याला? तर आपण थांबायचं नाही. धैर्याने आपली वाट आपण मोकळी करून आपल्या मार्गामध्ये जे काही संकट आहेत, जे काही अडथळे आहेत, ते आपण दूर करायचे. त्या संकटांवर आपण मात करून सतत चालत राहायचं, पुढे जायचं, असं आपल्याला नदी शिकवत असते. ठीक आहे. गाढव काय शिकवते? पहा, गाढव काय करते? कष्ट करते. गाढवाकडून आपल्याला गाढव सतत ओझी वाहताना दिसते का नाही? तर आपल्याला कष्ट करण्याचे बळ, खूप कष्ट करा आणि आपलं कार्य आपण करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, हे आपल्याला गाढव शिकवते. कुत्रा प्रसिद्ध आहे, तुम्हाला सर्वांचा आवडता कुत्रा. इमानदार प्राणी आहे कुत्रा, हो ना. इमान बाळगणे हे आपल्याला कुत्र्यापासून शिकता येते. आलं लक्षात? तुम्हाला पडलेले अनेक प्रश्न तुम्ही लिहून काढा आणि काय करायचं आहे, तुम्ही ते विचारायचं आहे, प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहे. साधी गोष्ट मुलांनो, रस्त्याने जात असताना तुम्हाला ठेच लागली, तुम्ही त्या दगडाकडून सुद्धा शिकता की पाहून चाला. पहिल्या दगडाला ठेच लागला, पुढचा दगड आपण पाहून चालायला लागतो, खाली पाहून चालतो. त्या दगडाने शिकवलं की नाही आपल्याला की सतर्क राहा, पाहून चाला, सजग राहा. तर अशा अनेक गोष्टी आपल्या निसर्गातील जे वस्तू आहेत यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात. आलं लक्षात? ओके.